झी 24 तास एक पाऊल पुढे। शाळकरी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची शिबिरं आयोजित केली जातात। पण कोल्हापुरात मात्र छत्रपती शिवरायांची युद्धकला असणारा खेळ टिकून राहावा यासाठी मुलांसाठी मोफत मर्दानी खेळांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय। या प्रशिक्षण शिबिराला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज रणरागिणी ताराराणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोल्हापुरात अशा प्रकारे मर्दानी खेळांचं शिबिर आयोजित करण्यात आलंय। या शिबिरात पट्टा, लाठी, भाला, कट्यार, तलवारबाजीचं प्रशिक्षण दिलं जातंय। पद्माळा गार्डनमध्ये भरलेल्या या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला कोल्हापूर, साताऱ्यासह पुणे, मुंबईच्या मुलांनीही मोठा प्रतिसाद दिलाय। कोल्हापुरातले पंडित आनंदराव पवार आणि त्यांचे सहकारी प्राचीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर गेली 14 वर्ष आयोजित करतायत। 21 दिवस चालणारं हे शिबिर पूर्णपणे मोफत आयोजित केलं जातं। आता हे शिबिर जे आम्ही घेतोय मर्दानी खेळाचं, हे आता 14वं वर्ष आहे। याच्यामध्ये संपूर्णतः आम्ही शिबिर मोफत चालवतो। तर स्त्रियांच्यावर झालेले अत्याचार वगैरे ह्याला कुठेतरी हे व्हायलाच पाहिजे, ह्या उद्देश आम्ही पहिल्यापासूनच ठेवून आम्ही मुलींना यात आणलं आणि मुलींना प्रशिक्षण करून आता त्यासुद्धा इथं प्रशिक्षण देतात। अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वासाबरोबरच आत्मबल वाढत असल्याची भावना शिबिरातल्या मुलांनी व्यक्त केली आहे। मुलींवर होणारे अत्याचार मला थांबवायचे आहेत आणि प्रत्येक मुलगी ही रणरागिणी म्हणून ओळखावी आणि तिच्यावर कोणीही वाकड्या नजरेने कोणी काही करू नये आणि सगळे तिचे अत्याचार सगळे थांबावेत, म्हणून मी कला शिकायची आहे मला आणि माझा हा हेतू आहे की लाठीकाठी एक सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे जे प्राचीन कला आहे आणि हे फक्त कोल्हापुरातच शिकवले जाते। हे संस्थेमार्फत जे निशुल्कपणे शिकवले जाते आणि हे शिकवण्यात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे। त्यामुळे शाळकरी मुलांमध्ये लढाऊ वृत्ती निर्माण करण्यासाठी आयोजित केलेले हे शिबिर नक्कीच एक स्तुत्य उपक्रम आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।